नमो सद्गुरु प्रियादीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति नागेन्द्रहाराय श्रीलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय सुताय शंभराय भस्मांगराय नमः शिवाय दुर्गाभिरामं रणरंगवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मम मानसुलभेगं दुर्गामोहितं वातावरणं वादयेतुमुख्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये आता भूमिका कीर्तने मुखे भूतिलोका दारुदंग श्रुतिलेका त्यामध्ये नमन दंतवत ऐसे नमन करून सदा हरिकथा बोले बोया बोला अज्ञान बोले बोया सारी सदा नाम मने दलते संसारी दयावंतचे अंतरे येथे उपकारासाठी आले घरच्या वैभोगे लटके वचन नाही ते उदासी येथे उपकारासाठी आले घरच्या वैभोगे मधुरावाने होते तुकावने वाव होते येथे उपकारासाठी आले घरच्या वैभोगे शिवला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा झाला तर लिंगेवाडी आणि या ठिकाणी असणारे हे मंदिर गीता ज्ञानेश्वरी मंदिर आहे आणि त्यामध्ये मंदिराचे म्हणा नाही तर समाजाचे म्हणा समाजाचे मालक दादासाहेब मोकळे आज बंगला बांगल्यामध्ये मालक म्हणता येत नाही जरी बंगला बांधला मालक राहत तर घराची बायकोच किंमत देत नाही काय त्या मालकाला म्हणून पण हे मालक असे यांची पदवी कधीच खाली होत नाही आता बाकी समजा पदवी रिटायरमेंट झाल्या तुम्हाला कोण साहेब म्हणते जेव्हा वर्गीला असतात तेव्हा साहेब या बसा आज साहेब रिटायर झाला कळलं का मला किंमत कुठपर्यंत दोस्त पुढची वर आहे दोस्त मात्र हे पद असं आहे Yeah.
तेरा मेरा सुरू आम्हाला एक लक्षात घ्या. आज माईकवर 50 वाले लोक आहेत. एकीकडे जय एकीकडे विजय म्हणून माझा बी विजय. आता कीर्तन करायला आज नाही पंचायत आपण घ्यायचं म्हणजे आम्ही टाळलेलं बघावं लागते. आणि आम्हाला सवय झाली गिरायक कोण माल काढायचे. ज्या पद्धतीचं गिरायक आहे तसं माल काढावं लागतं. संत सज्जने मांडले दुकाने एका जनार्दने मांडले दुकान देतो मोला बिना सर्वस्व घातला दुकान घेतली आली आसिदान संत उदार उदार भरल्या गंध भांगार. फक्त घेणार कसा पाहिजे माहिती आहे का. शहाणा तो धनी घेतो बाई स्वयंपाकात सुगरण असावी. कशी असावी. ज्ञानवराची ओळी सुगरणे आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. खाणारा जर मला चांगला आठवण असेल आणि स्वयंपाक करणारी जर मुलगी असेल कसा मिळला तसं घेणारा शहाणा लागते बघा. समजाय काय नाही सांगा. जे त्याला पाहिजे ते आहे रे असं. दादासाहेबांनी काय केले लक्षात ठेवा. युवदेशे रोग मोगरा फुलला फुले जागा भरू तर याची आला. दादासाहेबांनी एवढं मोठं मारून मंदिर उभा केलं. आज आम्हाला म्हणून मुद्दाम त्यांच्याकरता आपण घेतला. धन्य ते एक लक्षात ठेवा. आपलं जर बोलायचं झालं तर आपलं घरापुरतं आहे. बरोबर आहे ना. पण महात्म्याचं घरापुरतं नाही, समाजापुरतं नाही, अख्ख्या जगाकरता. एक लक्षात ठेवा. तुमचं माझं घर आहे. तुमचं माझं बरोबर आहे ना.
तुमची माझी घर ऐसी मती. आता तुम्ही शेजारीला म्हण नाही शेजारी माझा ते आमचं नाही शेजारी. आता ही मौलीची भूमिका आहे. म्हणजे मला सांगायचं काय, महात्मा घरापुरता नाही, महात्मा समाजापुरता नाही, तर महात्मा बरं का जगाच्या कल्याणासाठी. आता मला सांगा, पंगत झाल्यावर वाढताना माणसं बघून वाढलं जाते. जवळचं असलं की त्याला गुलाबजामुन 2 आणि ओळखीचं असलं एकच ना हो पुढं. मला सांगा तर हसण्यावर घेऊ नका कीर्तन. एक लक्षात ठेवा, विनोद म्हणजे कीर्तन नाही. विनोदी कीर्तनकार आता ते समजा विठोबाचे महाराज झाले समजा. परमात्माचं रूप लावलं आणि त्यांच्याही बरोबर त्यांचा वारसा आज त्यांचे असणारे काही भक्त परायण अशोक महाराज मुंबई सांगायचं झालं तर, महाराज माझ्या वडिलांची मिराशिका देवा, तुझे चरणाची सेवा पांडुरंगा, उपवास पारणे रामीला गाणगा, केला भोगवटा अंबाने वंश परंपरा.
परंपरा दासने आमची तुका मुक्तीत जाजोना ही माझी निराशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीना विमान करीना पुढे जतन देवोनी या जीव ओढले सांगेला ठाव एका भाषेचा अर्थ आहे वडिलांना कष्टानं इस्टेट मिळवावं वडिलांना कष्टानं इस्टेट मिळवावं मग आता ती मिळालेली इस्टेट पोराला कशी करावी सांभाळावी का दारू पिऊन घालवावी तसं दादासाहेबांनी परमार्थिक इस्टेट मिळवली आणि तुमच्या आमच्याकरता वारस म्हणून ठेवलं आता सांभाळा सांभाळले 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 आणि सांभाळता आलं पाहिजे बघा परमार्थाच्या बाबतीत लक्षात ठेवा त्या महात्म्याने वाढावया सुख गुणाचारी नाम त्यांनी वाढवला आणि आता आपला लक्षात ठेवा जतन करा जतन परमार्थ हे महाधन जोडी देवांचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे जतन करता आणि जर आईबापाने करता इस्टेटची जर उधळवाद झाली तर आईबाप रडतील बरं का तसं महात्मे सुद्धा वर रडतील महाराज का त्यांनी कर्मळे परमार्थ केलाय त्यात मग कुठल्या सुविधा काही नसताना बघा जया परमार्था आजोबाची पुण्याने आमच्या
आज खेडेगावामध्ये सुद्धा कीर्तनाला गेलं तर समाज गाड्या गाड्या करून वाहन करून कीर्तनाला येतो. मला या आमच्याकडे पूर्वलक्ष पुण्य आहे. तुकामध्ये होता ठेवा अख्खा महाराष्ट्र गाजवला. भारताच्या माध्यमातून आजोबांनी जी सेवा केली त्या सेवेची पोच पाहूया आमच्याकडे. आता आम्हाला कोण ओळखायला लक्षात घ्या पण त्यांची ओळख असो. जया परमार्थाची चाड दिले सांगावे निगड तरुणी भजनाची चाड नित्यने म्हणते. तर पुढचा हा पर्यंत 16 असा मोठ्या प्रमाणात चालू ठेवा. हे लक्षात ठेवा कमीत कमी सप्त्या करता नाही एकत्रित या. काला झाल्यावर तू तिकडे मी इकडे सप्त्या करताना दादासाहेब करता एकत्रित या. लय मोठं हितच म्हणून आहे सगळीकडे महाराज परमात्मा ठिकाणी असं व्हायला. आज पुराणी लोक सुद्धा एकमेकाच्या विरोधात बोलतील आणि संध्याकाळी एखादा हातावर एका टेबलावर दिसते. बरं आता आमचा वारकरी म्हणला ती महाराज होय हे मी येत नाही आणि मग रोज काय म्हणायचं अहंकाराचा वारा कुठं सोडता कुठं सोडता प्रमाण हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला उपदेश करणं माझी लायकी नाही कळलं का. कारण मुक्ताबाईने प्रमाण केले. मुक्ताबाईचं प्रमाण आहे ज्याकडून ताटीचे अभंग बाहेर पडले आणि ज्यांच्याकडनं बोध केला मुक्ताईला माहित आहे. आपण कुणाला सांगा लागलो ज्ञानीचा राजा ज्यांना आपण उपदेश करालोय ते कोण आहेत ज्ञानीचा राजा आणि ताटीचे अभंग जवळ बाहेर पडले मुक्ताईने हात जोडले आणि ज्ञानराजा माफ करा बरं का हो रघुराते शिकवावे कुणी कुणाला शिकवायचं सार शोधून घ्यावे. विश्वताला आणि ताटी उडाले आणि सुरा योगी पावन मनाचा मी तुम्हाला उपदेश केल्याबद्दल मला माफ करा. तुकोबाई सुद्धा माऊली समोर बोलताना याच भूमिकेमध्ये बोलतात बोलले कोळे वेडे वाहते उतरे करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार आपला करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध तुका मने
तुम्हाला उपदेश करावा माझी योग्यता नाही. तर हे काय तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ मला बोलण्याचा अधिकार नाही पण या गादीचा अधिकार आहे. आणि ह्या गादीवर उभं राहिलं की लहान आणि संप्रदायामध्ये तर नाहीच नाही. कळलं का? मला सांगा मुक्ताबाई किती वर्षाची चांगल्या किती वर्षाचा चांगल्या किती 1400 वर्षाचा आणि मुक्ताबाई आता आपल्याला झाला. आमचे आजोबा भारत सांगायचे काय सांगायचे माहिती आहे का? वडाला वाती वडाला वाती काकाला नाती काकाला ऐकाला पोती ऐकाला आणि करायला काय माती काय विठ्ठल धन्य में माने अपने सच्चे राहिले सिद्धे तुझ्या नामे धन्य झालो आता याची तुझ्या नाही नपडे हे बाई आज वेळ झाली माणसं पडावले हो असं नामवंत गायकाला प्रसवला म्हणजे आता ते नाव घेणं बी आवडत नाही. आणि खरे शिवेल आहे नाव नकोच म्हणते ज्याला काय येत नाही ना माझं नाव काय छापलं नाही हरिपाठ पाठ आहे का? बघा तुम्ही बाळछंद करा बाळछंद त्या बाळछंदामध्ये नावाच्या प्रमाणे केले मी माझी उडवलेली कीर्ती हे दान श्रीपती मध्ये द्यावे देवा माझं नाव घुसून काढ माझं नाव शिल्लक उडू देऊ नको. तर महाराज इथून सुद्धा जर एवढं नाव घ्यायचं राहिलं पुढच्या सप्त्याबद्दल आठवणी ठेवले समजा तुमच्या कृपा आशीर्वाद आहे. आता पुढच्या डिसेंबरमध्ये 12 डिसेंबर ते 25 डिसेंबर जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर देहू मध्ये 8 दिवस तुकोबरायांचे चरित्र सांगण्याची संधी मिळते. देहू संस्थानावर का डिसेंबरच्या 12 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत साक्षात तुकोबराय समोर तुकोबरायांचे चरित्र सांगण्याची सेवा मिळाली. सेवे जागी सेवक झालो तुमच्या हातातून निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावं हवे कोण पुण्य यांचा तुका म्हणे मग घडव जाती सेवा तरी माझ्या देवा 8 दिवस तुकोबरायांच्या गावाला ज्या तुकोबरायाने अहो रात्र जेव्हा समोर कीर्तन केलं त्या गावामध्ये 8 दिवस चरित्र आहे. आणि शेवट दिवशीभर मागणीपर कीर्तनाची सेवा मिळाली. याच्या करता बरं का कृतकृत्य झालो इच्छा केली ती पाहू असो तुकोबराया भंगापासून बघता संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगतात. संत कशा करता येतात काय येतात या भंगापासून द्रुपद त्या द्रुपदीच्या भोवती सर्व आगमन फिरतो महाराज धन्य संसारे दयावंताचे अंतरी धन्य संसारे का ज्यांच्या अंतकरणामध्ये भूत मात्र विषयी दया म्हणून धन्य संसारी जे राहायला वैकुंठामध्ये म्हणून धन्य संसारी बरं का जे कधी खोटं बोलत नाही म्हणून धन्य संसारी आणि बरं का जे देहावर उदास असतात म्हणून धन्य संसारी आणि ज्यांची वाणी बरं का मधुरावाणी मोठी म्हणून धन्य संसारी आणि जगाने किती जरी अपराध केले ते अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करणारे समजा म्हणून धन्य संसारी. म्हणून या प्रमाणाभोवती सदा आपण फिरतो तर तुकोबराय म्हणतात धन्य संसारी दयावंतचे अंतरी. धन्य कोण महाराज प्रश्न आहे बरं का धन्य कोण आहे? तुम्ही आम्ही धनवान आहे तुम्ही आम्ही धनवानावर धन्य नाही
आणि संत दोन्ही वे धनवान वे धन्य वे कसं काय त्यांच्यासारखं धन कुणाकडेच नाही परमार्थ हे महाधन जोडी देवाचे जग भावया त्यांच्याकडे परमार्थिक धन आहे म्हणून ते धनवान आहे आणि धन्य काय महाराज ज्यांच्या अंतकरणामध्ये भूतपत्राविषयी दया आहे अहो किती दया आहे महाराज बुडते हे जन न देखील डोळा देखो गडबडा मोठ्या आणि किती दया महाराज दयेबद्दल सांगायचं झालं एक लक्षात घ्या ज्या टायमास मांड खावंसं वाटतं आणि जेव्हा मुक्ताबाईला पाठवलं खापर आणण्याकरता मुक्ताबाई विसोबा खेचराकडे आल्या आणि विसोबा खेचरावर विसोबा खापर द्या संन्यासाची करती आणि मांड खावंसं वाटतंय खापर तर दिलं नाही महाराज बरं आई साहेबाला बरं का मारलं आणि मुक्ताई रडताच्या घरी जेव्हा आल्या तर महाराज ज्ञानोबारांनी विचारलं मुक्ते काय झालं दादा त्या खेचराकडे खापर मागण्याकरता गेले पण त्या खेचरानं खापर तर दिलंच नाही मला मारलं बरं का मग समाधीमध्ये प्रमाण आहे आई वडील जेव्हा गेले त्या तेव्हा दिनचर्या ठरली काय निवृत्तीनाथानं माऊलीनं पुराणनं भिक्षा मागावी आणि सोपान काकाची मुक्ताईचा सांभाळ करावा मुक्ताई रडून म्हणते सांभाळी सोपान मज लावी भिक्षा मागायला जावं तेव्हा मुक्ताईचा सांभाळ सोपान काकाने केला सोपान काकाने मुक्ताईला उठवावं अंघोळ घालावी आणि कपडे नेसवावी आणि पुन्हा विहिरी आणि फटी सोपान काकाने करावी सांभाळी सोपान बदलावी आणि भिक्षा मागून याला जर वेळ झाला तर सोपान काकाने समजूत करावी मुक्ताईची मुक्ते तुला शिरा करून देतो बरं का रडू नको आता ज्ञानदाता येईल निवेदनात येतील सांभाळी सोपान मज लागेल आणि महाराज ज्या टायमात बरं का माऊली समाधीला बसली आणि तेव्हा आई बाप गेल्यावर जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख बरं का माझे बापे अम्मा त्यागी रे माझ्या बाप्या
माझा नाही ऐसे संकट माझा आई बाप जेव्हा आम्हाला सोडून गेले तेवढं संकट झालं नाही पण आज माता पिता आम्हा नित्य ज्ञानेश्वर आईची आठवण झाली की माऊलीकडे बघायचं वडिलांची आठवण झाली की माऊलीकडे बघायचं ज्ञानाबाई माझी अनाथाची आईची आठवण झाली की माऊली पुन्हा बाप नामा म्हणे आता लोकनाथ दिनकर बाप ज्ञानेश्वर आणि म्हणून त्या कामाला एक वर्ष केली का सांगायला लागलोय अशा माऊलीने काय केलं ऐका जेव्हा खापर दिलं नाही मुक्ताईची समजूत काढली आणि माऊली बर का काळजी करू नको ज्ञानोबा म्हणाले का करील ते काय ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जे कमवते प्रगती केली आणि योग अग्नीच्या सामर्थ्यावर अग्नी पेटवलं आणि मांडव बाजाराला सुरुवात जेव्हा केली आणि त्याचा वास विश्वभा क्षेत्रा पत्र गेला आणि त्या वासाने विश्वभा क्षेत्रा माऊलीचा अभंग सांगतो परिमळाची धाव भ्रमरा ओढी तैसी तुझी गोडी लागू कृष्णा नागरी या जीवनाची ओढी तैसी तुझी गोडी लागू मग या देवाप्रमाणे त्या प्रसादाच्या सुवासानं जसा काल्याच्या सुवासानं देव लोक माशी झाले काल्याचे आशे देव जळे झाले मासे त्याच न्यायाप्रमाणे विसोबा खेचर आला आणि महाराज खिडकीतून बघितलं आणि रडत अभंग मला चालू केला पाहे प्रसादाची आपण खापर दिलं नाही आणि आज जायला आपली लायकी तर आहे का म्हणून बाहेर प्रसादाची वाट बाहेर येऊन वाट बघावी बरं का मला आता माऊलीला सांगावं लागते न सांगता तुम्हाला अंतर विश्वे विश्वंभर पदे नंबर लावला नाही डिस्कॉल मेसेज न सांगत ज्या टाइमात बर का जेव्हा जेवण झालं नामदेव रायाचं प्रमाण आठवतं नामा म्हणे देवा तुमच्या तुम्ही जेवा आज नुसतं कीर्तन जे म्हणून उशीर आहे ढकलून बाजूला बसला असं मला सांगायचं काही गोष्ट ज्याने खापर दिलं नाही ज्या कामास खेचर आला आणि तुका म्हणजे शेविना ओढी वचन न ओढी जबाब का
देवी उदिष्ट लोढे ना अंगणे वैष्णवाच्या नाने होईल केला. आणि ज्या कामात उचित जेव्हा खायला लागले मुक्ताईनं बघितलं आणि खेचरा सरपटी असं जेव्हा म्हणल्या बरोबर त्या प्रसादाचा परिणाम असा झाला. ज्ञानोबरायने बरं का आपुल्या सारखे करते नाही आणि काय केलं नामदेवरायाचे गुरु केले. गुरु नामदेवरायाचे अपकारावर सुद्धा उपकार 12 वाजता एकाला ज्ञानेश्वरीचा आणि ओवी ऐका ज्ञानेश्वरीचा महात्म्याची लक्षणं नामवराने 12व्या अध्यायामध्ये सांगितले. ऐका ओव्या. जो खंडावया घाव घाली का लावणे जयाने केली दोघा एकटी सावली वृक्ष देसा. आता दृष्टांत ना तर यक्षदंडू पाळतीया गोडू गातिया कडू मोहीची जीवे. ज्ञानोबराय म्हणतात झाडानं बरं का माणसाला ऑक्सिजन दिला, झाडानं माणसाला उन्हाळ्यात सावली दिली, झाडानं माणसाला फळं दिली, त्याच माणसानं झाडाला तोडायला छान केलं. झाड म्हणला मला लावलं बी नाही तर नका लावला माझी फळं खाल्ला माझी म्हणजे जी खावरी पोळी टाळी वाजवू नको कमी मारत नको टाळी वाजवू पैसे कुणाचे घे बरं आम्हालाच मतदान करू एवढं तर काय की त्याप्रमाणे झाड म्हणाला काय मला पडतो मला पाणी घातलं नाही मला तू वाढवलं नाही आणि मला का तोडतो. तर माऊली म्हणतात जो खंडावया गाव घाले का लावले जयाने केले दोघा एक ती सावली उचले देसा. ज्यानं लावलं त्याला सावली दिली आणि ज्यानं तोडलं त्याला ती सावली दिली, त्याला बी अक्षय दिला, त्याला बी फळ दिलं. आता सिद्धांत आहे का ना तर यक्षदंडू पाळतीया गोडू गातिया कडू मोहीची जीवे. आज टाळ संपली भाग्यवान शेवटं टाळ आहे. आता सध्या टाळा टाळे टाळकरी लय झाले पैसे देऊन टाळकरी मिळले नाही वस्तू किती आहे पैसे देऊन टाळकरी मिळले नाही. आमचं पुढे तर भाग्य आहे की एवढं आज बाई सुंदर असले खाण्याला मजा आहे बघा करणारी स्वयंपाक सुंदर पाहिजे असं माऊली म्हणतात. सिद्धांत सांगतात माऊली काय सांगतात यक्षदंडू सरळू पाळतीया गोडू गातिया कडू मोहीची. ज्ञानोबराय सिद्धांत सांगतात यक्षदंडू मध्ये ऊस यक्षदंडू मध्ये ऊस ज्यानं ऊस लावला त्याला ऊसानं काय दिलं रस दिला. ऊसानं काय दिला आणि ज्यानं त्याला चरक्यात घातलं त्याला काय दिलं त्याला चुरट्या दिल्या. ऊसानं कधी म्हणलं का मला लावलाच नाही मला चरक्यात का घालावा. ही संतांची लक्षणं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं. आणि महाराज ज्याने उपकार केला ज्याने अपकार केला त्याच्यावरही संतांनी उपकार केला. महाराज जगाच्या कल्याणात एवढा जगाने छळ केला हातून हात माऊलींचा. महाराज जोडी फाडली हो औषधी जोडी फाडली नाही. जेव्हा जोडी फाडली आणि ती खाली पीठ पडलं ना त्या पिठामध्ये मुक्ताईचा चेहरा ज्ञानोबरायला दिसायला लागला आणि मुक्ताईचा चेहरा दिसला ती पीठ उचलू लागले ज्ञानोबराय आणि पीठ उचलत असताना बघितलं त्या पिठावर पाय तुडवून चाल केलं. महाराज माऊली म्हणला जाऊ मला मला पण पिठावर पाय देऊ नका का माझी मुक्ताई
आता विश्वात मके देवे हे भाग्यते होसावे होशोनी मददावे पुढे ऐका पुन्हा करता किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई आपल्याला ज्यांनी शिवी दिली त्याला आपण पसारा म्हणू का पुन्हा करता पसारा जे खळांची धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे ही दया अजून दृष्टांत मला उदाहरण द्यायचं असेल तर फुकुमराचं उदाहरण देतो देहू मध्ये मंबाजी गोसावी होता आणि त्या मंबाजी गोसाव्याची बाग होती बाग आणि त्या बागेमध्ये फुकुमराची म्हैस शिरली काय शिरली म्हैस शिरली आणि म्हैस शिरल्याने कुणी बघितली मंबाजी गोसाव्याला त्याला तेवढीच संधी पाहिजे होती मागचा पुढचा विचार केला नाही महाराज जी काठी जी घेतली म्हणतात तुकोबरा रावळापणे दर्शन करता आले महाराज मागचा पुढचा विचार केला काट्यानं महाराज चालू केलं काट्यानं मारता 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 काठी तुटली पण तुकोबरा लागोनिया पाया नम्र झाला पुता केले कोंडिले आनंदा नम्रतेच्या बाबतीत 12वा अध्याय उघडा ज्ञानोबराच्या ओळ्या बघा 12व्या अध्यायामध्ये नम्रतेच्या बाबतीत शेतकऱ्याचा दृष्टांत दिला ज्ञानोबराने काय दृष्टांत दिलाय का फळली आतृती शाखा सहज भूमिश्री उतरेगा पैसे जीव मात्र असं का खालावती ते अखंड अगरवत होणे असते हेच विनय दयाची संपत्ती जे जे मंत्र हरपती माझ्या ठाई अगरवत होणे असते नम्रता जे जे भेटे फुल देते मानजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा नक्षत्र मंत्र गाढवाला पाणी पाजलं कुणाला पाणी पाजलं आता इथं मेल्यावर बापाला पाहिजे नाही काय त्याला आमच्यासाठी काय केलंय पाणी पाजायला तयार नाही पण आता गाढवाला पाणी पाजलं दया 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 बंद जे अंतरे असो काठी तुटली गेली महाराज मारून मारून हात थकला बंबाजी गोसावी आणि निघून गेला बरं का आणि जेव्हा बंबाजी गोसावी निघून गेला तुकोबराने पंढरीरायापाशी आले पांडुरंगाला परिहार दिला काय दिला बरवे 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 तुकोबा बरवे पाहून निवांत क्षमा अंगी काट्यावरी मारविले शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले तुका मने क्रोधा हातून सोडवून घेतलेले देवा बरं झालं देवा बरं झालं मला आज मारलं बरं झालं का क्रोधा तुला सोडवून घेतले मला क्रोध आला नाही तुका मने क्रोधा हातून सोडवून घेतले बरं झालं देवा आज आपल्याला शिवी दिलेली नाही डोळ्यानं चालू बघितलं ना डोळे काढून देऊ का नाही बघा लागला एक लक्षात ठेवा देवाला परिहार दिला आणि ज्या कामात संध्याकाळी बरं का जेव्हा उभा राहायची कीर्तना करता उभा राहिले
आणि कीर्तन जेव्हा चालू झालं तुकाराम महाराजांनी बघितलं मंबाजी गोसावी नाही. तुकोबारायांनी कीर्तन थांबवलं, घराकडे गेले, तेलाची वाटी घेतली. कशाची? मंबाजी गोसावी घरामध्ये बाहेर अंगणामध्ये बाजेवर झोपला होता. तुकोबाराय त्याच्या जवळ गेले आणि मंबाजी गोसावी म्हणले महाराज जय हरी. म्हणले मारून मारून हात दुखत असतील जरा त्या इकडे, जरा तेल लावून मालिशी करतो. जेव्हा तेल लावून मालिशी करतो म्हणल्यावर ध्यान मुकलून मंबाजी गोसावी रडायला लागला. करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध काय सांगा, एवढा मोठा मी तुम्हाला मार्ग महाराज आणि तुम्ही माझ्याकडे आलात. मला सांगायचं काय, दयावंतचे अंतरे. दया महाराज तुकोबारायला थांबू दिली नाही. चला दुसरं उदाहरण, जेव्हा नाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला चालले आणि स्नान करून जेव्हा बाहेर आले यवन अंगावर थुंकला. त्याला काय दिलं? आता आपल्याला जीव ऐकायला बरं वाटते आणि सांगायला बरं वाटते. सांगायला बरं वाटते, ऐकायला बरं वाटते. एखादी जर आपल्या जीवनात गोष्ट घडली असो, यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आणि त्याच्या बरोबर का महाराज 108 वेळा थुंकला आणि नाथ महाराज घरी गेले, तुपाची वाटी घेऊन आले. तुपाची वाटी त्याला म्हणजे प्रत्येक टायमास पानाला चुना लावून लावून गोड होरपडत अशी हे घे तुपाची वाटी. दयावंत जे अंतरे. म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात या जगात बरं का समाज जेव्हा बुडत असतो त्या टायमास बुडते हे जना डोळा पिंडो कळवळा. आणि अशा समाजाच्या उद्धारा करता बरं का धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे. आणि त्या अंतरामध्ये दया असल्यामुळं ते वैकुंठातून खाली येतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हे देव उपकारासाठी
संत वैकुंठातून खाली कशा करता येतात? उपकारासाठी. आता उपकारामध्ये बरं का सूर्याचा नंबर लागते, उपकारामध्ये चंद्राचा नंबर लागते. आता सूर्याचे कसे उपकार? चला तुम्हाला उदाहरण पटवून सांगतो. लाईट बिल भरू नका. लाईट बिल काय सूर्यानं बिल पाठवलंय का? उपकार, सूर्याचे उपकार, चंद्राचे उपकार, पावसाचे उपकार, आई वडिलांचे उपकार. पण एक लक्षात ठेवा, या सर्वांच्या उपकारापेक्षा संतांचे उपकार मोठे. का? केले उपकार सांगू मी काय, बापन गाडी आईशी माय, धर्म त्यांच्या देवीले देणार, दिले खरा भगवान दानला. आई बापापेक्षा संतांचे उपकार आहेत महाराज. हो, म्हणून तुकोबारांनी संतांचे उपकार मानले महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांनी तुम्हाला चालू केलं. अहो तुमच्या आमच्यावर उपकार नाही, देवावर सुद्धा संतांचे उपकार आहे. तुमच्या आमच्यावर उपकार यात काय नवल आहे? जेव्हा तुकोबार आहे दर्शनाला यायचे ना पंढरीमध्ये, तर देवाला अशी मान खाली घालत. का बर? तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. तुकोबाराच्या 8 पिढ्यांच्या सेवेचं ऋण देवाच्या मस्तकावर जातं. तुकोबाराचे मोठमोठे विश्वंभर बाबा, हरी मुकुंद, पुढं विठ्ठल, बस ऐका. विठ्ठलचा मुलगा शंकर, शंकरचा मुलगा बलाजी, बलाजीचा मुलगा कन्हैया, कन्हैयाचा मुलगा बोलोबा आणि बोलोबाचा मुलगा तुकोबा. अशा 8 पिढ्या सेवेचं ऋण देवाच्या मस्तकावर जातं. आणि त्या तुकोबाराच्या दर्शनाला आले की देवाला अशी मान खाली घालत आणि तुकोबाराने आपण म्हणावा, तुझं पाहता सारोरी तुझा प्रेम मागावे मदित तुझा पाया. देवा मान खाली का घालतो रे? देव म्हणला तुम्ही सध्या सावकार आहे, तुम्ही कोण आहे आणि मी तुमचा देणं करेन. आता मला सांगा, आता इथं सावकार लय यायची आहे ना? तुम्हाला सांगा, महिना जेव्हा 10 तारीख आली आणि सावकार देणाऱ्याच्या घरी जाऊन उभा राहिला, मग देणं कधी सावकार समोर कसा येईल? कसा येईल? का असं मान खाली? तसं तुकोबारा सावकार आणि आमचा देव देणं करेल. आणि तुकोबारा आले की देवाने असं करा. अजून तुकोबाराचा अभंग ऐका.
तुकोबरा म्हणतात एका ठिकाणी देवा तुझ्या पायावर मस्तक देतो, पण आज असं कर, आज तू माझ्या पायावर मस्तक ठेव. अभंगाय प्रमाण आहे. आणि तुकोबरा असं म्हणल्या देवाने तुकोबराच्या पायावर मस्तक ठेवलं. तुकोबरा म्हणाले हे पाहता दिसे उपराटे, हे पाहता दिसे आणि हे घडे तो भाग्य मोठे. असं जर घडलं तर भाग्य, भाग्यवंत म्हणत या शरण घेतले पंढरीराया. असो तर सांगायला म्हणतात एवढाच आहे, देवावर सुद्धा उपकार महाराज या संताचे. काय सांगू या उपकाराचे महाराज, काय देऊ यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी येऊ थोडा. म्हणून महाराज आणि ज्यांचं घर वैकुंठामध्ये महाराज, बघा तुम्ही तुकोबराला विचारा, तुकोबराला कुणीतरी पत्ता विचारला, तुकोबरा आहे तुम्ही कुठं राहता, देहू सांगितलं नाही. बरं चला देहू तर सोडा, त्यांना विचारलं तुमचं नाव काय, तुम्ही कोण, मला विचारा हा बाबा माऊली महाराज पचुटे. तुकोबराने तुकाराम आंबिले मोरे देहूकर सांगितलं नाही. काय सांगितलं, मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारता, ठाऊका हे समाज संता आणि तुझं नाही बोलता. मी कोण आहे संताला विचार. एवढ्यावर थांबला नाही एक साधक आला जवळ. महाराज काय झाले, महाराज खरं सांगा तुम्ही कोण आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणजे आता एक कर, मी कोण आहे तर तुला ओळखत असेल ना, पंढरपुरात जा आणि विटेवरच्या मालकाला विचार तुकाराम महाराज कोण. तुका म्हणून मी दिसतो पैसा आणि पुसले ती पुसा पांडुरंगा. पांडुरंगाला माहित आहे की तुकाराम कोण आहे. म्हणून तुकिता तुलनेसी महाराज त्यांना ती दया त्या वैकुंठात बसू देत नाही आणि ती दया खाली आणते महाराज. देवकारासाठी आले घरच्या वैकुंठे. आणि महाराज
बोलताना बरं का कधीच संत खोटं बोलत नाही. कसली का वेळ घेणार माऊलीची ओळी आहे. माझी असत्य वादाचे तप वाचा केली गौत कल्प तया महाफळाचे दीप पातळे प्रभू. ज्ञानोबाला कुणीतरी विचारली 700 श्लोकावर 9000 ओळ्या बाहेर पडल्या कशामुळे? ज्ञानोबामध्ये त्याला एकच उत्तर आहे, माझे असत्य वादाचे तप. तपाचे सामर्थ्य वाचेन तप केले महाराज. आणि म्हणून माऊली म्हणतात रिकामे तोंड करून येणे बडबड ती गीताईची गोड आपुडाली. रिकामे बसणं होतो आणि बडबड करायला घेऊन हातात ओळ्या पडल्या आणि आपलं आनंद वाचाळ. कीर्तनात पैसल्यावर सुद्धा माणसं गप्प बसत नाही. त्यावेळेला जाऊ दे सोडा. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. काय तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलं पण ज्ञान महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगितलं हरी बोला हरी बोला. आणि व्यर्थ ते कल्पना कीर्तनात सांगावं लागते बोलू नका. नामाविनमुख सर्पाची ती पीड जीवा नोहे का सर्प आहे. अहो हिंद सोडा भांडाचं जरी झालं तरी हरी बोला. भांडता कांडता उठता बसता तळता हरी बोला. बरोबर ना? उदाहरण जनाबाईची बाईची भांडणं लागली कशा करता? गौऱ्यासाठी. गौऱ्या काय म्हणा लागल्या? कोण म्हणा लागलं? आता आमच्या गौऱ्या चालल्या की चला आता गौऱ्या सोडा. मंगळवेड्याची चोप माराय हाड हाड या डमास गावको जेव्हा पडला मंगळवेड्या बहुती कुस घालावया. महाराज हावल्या दुधाले महाराज समागमी चोका खेळा गेला काम तो लागला करावया. 4 महिने याच्या रीतीने लोटले आणि पूज कडाडले अकस्मात कया खाली महार बहुत झाले आणि चोक्याने हरपले प्राण देवा. आणि जेव्हा चोकोवर आहे गाव कसा खाली दबले गेले आणि जगाच्या मालकाला कळले आपला भक्त गेला. आणि नामदेवराला सांगितलं नामदेवराया माझा लाडका भक्त गेला बरं का जाऊन त्याच्या अस्थी घेऊन या. आणि नामदेवराय आले महाराज समजा हाडाचा ठिकाणा आता कुठले हाडं घ्यावं. पुन्हा रिटर्न पंढरपूरला आले. देवा समजे हाडच आहे. देव म्हणाले समजी जरी हाडा असली तर माझ्या चोक्याला हाड ते हाडापेक्षा वेगळा आहे. मग काय तर खून सांगा नामामध्ये देवळा पैसे ओळखावया आणि विठ्ठल नाम जया मध्ये निघे. ज्या हाडामधनं विठ्ठल येईल ना ते हाड माझ्या चोक्याचं. आज आमचे हाड वड्याला चालली कुठे चालली आहे का विठ्ठल. चला आता तुकाराम महाराज कधी भंडारा डोंगर कधी भामचंद्र डोंगर कधी गोरांगा डोंगर. मग महाराज देहू बसलं भंडारा डोंगर 10 किलोमीटर आहे. किती? 10 किलोमीटर. मला आमच्या जिजाबाई मनाची महाराज तुम्ही कुठे जाऊन बसता पण सांगून जात जावा. मला काय करत जावा सांगून जात जावा. तुम्हाला म्हणजे बरं आवडले. आता ये उद्यापासून बरं का देहूच्या बाहेर ये आणि गाव देहूच्या बाहेर आल्याबरोबर माती पहिली उचलून कानाला लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी मी तिकडे गेलो म्हणून समज. पायाखालची माती सुद्धा आमची माती झाली तर विठ्ठल येईल. तुम्ही म्हणता हे ना अभंग सोडून बोलायला लागला काय तर अभंग सोडून बोलत नाही. मी कुठं जर फिरलो तर अभंग 7 रस्त्याला गेलो तर रस्त्याला येणार. मला सांगायचा मुद्दा अर्थ काय एवढा आहे की महाराज अनेक घरच्या
वैकुंठातून खाली आली उपकारासाठी. तर या वाणीला बरं का कधी लबाड बोलत कसली का वस्तू दिली ना महाराज. एकदा धर्मराजा बरं का देवाच्या सांगण्यावर लबाड बोलले. धर्मराजा जेव्हा धर्मराजाला लबाड बोलायची वेळ आली, धर्मराजांना अभंग तेवढा चुकू करायचा आणि देवाला म्हणाले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी कर्मापासून. आणि देवाच्या सांगण्यावरनं एकदा लबाड बोलले धर्मराजा. काय सांगून त्याला? नरवा कुंजरा, नरवा कुंजरा. देवाच्या सांगण्यावरनं धर्मराजा बोलले. आणि तुला ऐका, जेव्हा पांडव स्वर्गारोहण चालू झालं, एक डोळून मागे पडले. आणि जेव्हा यमाचं विमान आलं महाराज, आणि त्यामध्ये जेव्हा धर्मराजा बसला आणि बसल्यावर स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला. काय गळून पडला? धर्मराजानं विचारलं यमाला, माझा अंगठा काय गळून पडला? धर्म मला तुमचा 7 भारा काढा. मला काय विचारता? 7 भारा काढा मला काढलं. आयुष्यात कधीच खोटं बोललं नाही. मग कसा काय अंगठा कळला? तुम्ही एकदा लबाड बोलले म्हणजे, एकदा लबाड बोललं तर अंगठा गळून पडला. आता आमचा दिवस लबाड बोलल्याशिवाय दिवसच. आता काय काय कळेल? वर जास्त काय राहत नाही. तुम्ही कशावर सांगायला गेलो? लटके वचन नाही उदासी, कधी बोलत नाहीत आणि हा उदास असतात. बघतायचे जाणार गेली उदास, गेली आशा पासून. लटके वचन नाही उदासी, येथे उकारासाठी आधी घर जावं तुझी. मधुरावाने मोठी तुकामने वापू मोठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, त्यांच्या वाणीमधून बरं का मधुर असं अमृत बाहेर पडते. संतांच्या मुखातून संतांची वाणी ही मधुर वाणी बरं का. एवढा जगाने त्रास दिला पण ज्ञानोबांनी एकांत वाईट शब्द बोलला नाही. 9000 वेळामध्ये एक सुद्धा शब्द बरं का तुम्हाला आढळणार नाही. मधुरा वाणी होती. तुका म्हणे वाव पोटे. किती जरी जगाने अपराध केला तर महाराज समजे अपराध पोटामध्ये घालून त्याला क्षमा करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. अहो महाराज त्यांची वाणी म्हणजे बरं का मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. महाराज तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखी स्रवित असे. संतांच्या वाणीतून अमृत बाहेर पडते महाराज. जिवे गोड दिन अक्षरांचा रस अमृत आणि म्हणून महाराज संतांनी माऊलीने आपल्याला कसं बोलावं शिकवलं.
आपल्याला कसं बोलावं हे कोणी सांगतो फक्त कसं बोलावं माऊली सांगतात. साचांनी नवाळ मिथिले आणि रसाळ शब्द बैसले कंठोळ अमृताचे सात म्हणजे सत्य. पुन्हा साच आणि मवाळ. मवाळ म्हणजे गोड. माणसं काम पडले की गोड बोलते. गरज चोरो वैद्य मोड. माऊली म्हणतात साच म्हणजे सत्य आणि मवाळ म्हणजे गोड. साच आणि मवाळ. मिथले मिथले म्हणजे थोडं. मिथले आणि रसाळ. सत्य बोल, मधुर बोल, थोडं बोल आणि खरं बोल. आता आपण ह्या कुठंच बसत नाही. सत्य बोलत नाही, पुन्हा मधुर बोलत नाही, पुन्हा थोडं बोलत नाही आणि पुन्हा रसाळ बोलत नाही. तुका बरं म्हणतात मधुरावानी होती तुका म्हणे वावोली इथे उमरासाठी आधी घरच्या वनोले ज्ञानेश्वर.
Terima kasih.